चांगला हंगामा करावा लागेल, कारण वडपे टीम जर म्हटलं तर पनवेल नगरीमध्ये आपण ही त्यांची दुसरी मॅच असेल आणि त्यांच्यामध्ये जर पाहिलं तर बॉलिंग लाईन बॅटिंग लाईन खूप चांगली आहे, कारण धामणीच्या ग्राउंडमध्ये त्यांनी काय मॅच आणि काय त्यांची बॅटिंग आपल्याला बॉलिंग साईड पाहायला मिळाली आणि खूप चांगला संघ आहे आज या वाजे नगरीमध्ये पाहायला मिळालाय. गोलंदाजीवरती गोलंदाज आपण पाहतोय सचिन लांगे, एक एक्सप्रेस गोलंदाज आहे. टीम आपण पाहतोय अंबीरपाडा टीम कडनं. पहिलाच बॉल स्ट्राईक मध्ये उडवलाय, फटका फसला जाईल का आणि सोपा झेल होता आणि झेल टिपता आला नाहीये, बॉलला पाठवलाय स्ट्रेट मध्ये सीमा पार षटकार. नक्कीच आपण विचार केला तर नामदेव हा फलंदाज कदाचित बाद झाला असता, परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सोपा जेल होता, परंतु त्याला वाटलं की बाउंड्रीच्या बाहेर बॉल गेला असेल आणि बॉल हातातून उडून गेला सीमारेषेच्या पलीकडे. वैयक्तिक संघाचं खातं ओपन केलं. हा मात्र फटका फसला आहे. क्षेत्ररक्षण आता चुकी करणार नाहीये. मोठा धक्का मैदानाच्या बाहेर पडतोय. कळत इथे टीमला फलंदाज बाद होईल नामदेव. बॅक टू द डगआउट. उंच सिक्सर माराया गेला, यो यो बॅटमन आउट झाला. नक्कीच मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात होता तो आणि परंतु फटका फसला आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तर गोलंदाजीवरती आपण पाहतोय सचिन लांगेला. आतापर्यंत जर पाहिलं तर एक मोठा फटका आल्यानंतर थोडासा कमबॅक केला आणि तो मात्र एक मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर पडला जातोय नामदेव. हा फलंदाज मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज आपण पाहतोय दीपक निरगोडा, स्ट्राईक एंड वरती असेल. तर गोलंदाजीवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार आपण पाहतोय सचिन लांगे. मात्र पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर विसले घेतल्यानंतर फलंदाजाला बॉल समजला नाहीये, बॉल निघून जाते किपरच्या हातामध्ये. इथून मात्र डॉट चेंडू केली जाते, कारण सचिन लांगेचा विचार केला ना तर त्याच्यामध्ये बॅटिंग लाईन खूप चांगली आहे आणि बॉलिंग देखील आपल्याला चांगली पाहायला मिळाली. मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने बॉलला ट्रॅव्हल केला जातोय. आता मात्र बॉल पाहिजे काय घडणार, बॉल वन बाउन्स सीमा पार निघून जातोय. येतोय एक दमदार चौकार. नक्कीच जर पाहिलं तर दीपक निरगोडा याच्या बॅट मधनं हा एक दमदार चौकार आलाय. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं स्कोर कार्ड वरती आपण धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा धावफलकीवरती पहिल्या षटकामध्ये अजूनही काही बुल्ल शिल्लक. गोलंदाजीवरती गोलंदाज पुन्हा एकदा सचिन लांगे गोलंदाजी मार्कवर. मात्र पुन्हा एकदा बघा टप्पा पडल्यानंतर पंच आमच्याकडे बोलतात व्हाईट बॉल एक अव्वांतर धाव मिळेल आणि एक अव्वांतर धावाने धावसंख्येत पुन्हा भर पडली जाते. धावसंख्या पाहिली तर 11 धावा धावफलकीवरती. थोडंसं पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये कलत रयतेच्या टीमचे जे फलंदाज आपण पाहतोय एकीकडे जर पाहिलं तर सुदाम निरगोडा आणि दुसरीकडे पाहिलं तर दीपक निरगोडा ही सलामीवर आहे. एक फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलं ते सचिन लांगे ना. मात्र बघा क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न जातोय, फटका फसला जातोय, परंतु एक धावसरित्या कंप्लीट केली जाते आणि एका धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या स्कोर कार्डवरती टीममध्ये जर पाहिलं तर फक्त एक मोठा फटका आलाय, तो फलंदाज मैदानाच्या बाहेर देखील गेलाय आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय दीपक निरगुडाला. मात्र बघा बॅटीला फक्त सन्मान दिलाय, क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु पाहिजे काय घडणार. आणि फलंदाज मला वाटते सेफ आहे आणि पंचांचा इशारा आलाय आउट आहे. ओके, फलंदाज बाद असेल आणि षटक देखील संपला असेल आणि फलंदाज बाद झालाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा धावफलकीवरती. तर
नक्कीच एक षटक संपलं जातं. पहिलं षटक जर म्हटलं तर पॉवर प्लेचं असतं आणि या षटकामध्ये जर धावसंख्या जर पाहिले तर फक्त आणि फक्त 12 धावा. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलं ते सचिन लांगेनं. एक कमालीचं षटक पाहिलं, कारण जे महत्त्वाचे विकेट होते त्या मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलं ते सचिन लांगेनं. तर वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन होतं गोलंदाज आपण पाहता अक्षय जोशी. अक्षय जोशी पाहिलं तर हा देखील बॅटिंग लाईन बॉलिंग लाईन खूप चांगली आहे, कारण बॉलिंग लाईन जर पाहिली तर फलंदाजावरती जागेवरती थांबवण्याचं काम करतोय हा गोलंदाज. परंतु तीच गोलंदाज आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळेल का? तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय कलते रहिते टीमचा सुदाम. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सुदामला, तर नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतो आपण विष्णू. 3 षटकाची मॅच आहे. धावसंख्या जर पाहिली तर 12. अजूनही जर या षटकामध्ये जास्ती धावा आल्या तर नक्कीच मॅच आपल्याला पाहण्यासारखी होईल, कारण मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे होते रे त्या टीमसाठी. मात्र क्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल निघून जातोय गोळीच्या वेगानं किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल निर्धाव फेकल्यानंतर थोडंसं दडपण आहे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सुदाम निरगुडाला, कारण मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. 3 षटकाचा जर विचार केला तर जवळजवळ 30 ते 35 धावा येणं खूप गरजेचं आहे. परंतु पहिला बॉल निर्धाव फेकलाय, दडपण आहे फलंदाजावरती. अक्षय जोशी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार. मात्र पुन्हा एकदा टप्पा पडलाय, फुटवरचा वापर केला जातो इथं गोलंदाज अक्षय जोशीनं. हा देखील निर्धाव बॉल. मी मगाशी उल्लेख केला, पहिलं षटक हादल सचिन लांगेनं. त्यांनी फक्त 12 धावा खर्च केला आणि 2 विकेट मात्र त्याच्या नावावरती केल्या. आणि त्याच्यानंतर गोलंदाज दुसरं षटक चालू असताना अक्षय जोशीनं कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तर थोडंसं आपण पाहिलं तर हा वाईट बॉल आहे. खूपच बाहेरून जाणारा चेंडू, एक अव्वंतर धाव मिळेल आणि एक अव्वंतर धावणे पुन्हा एकदा धावसंख्येत भर. धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा धावफलकीवरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय सुदाम निरगुडा. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच धावसंख्या अजून पुढे जाईल कळत राहते टीमची. अजून एक डॉट बॉल. मॅच तितके इम्पॉर्टंट आहे. चांगलं आपल्याला बॉलिंग लाईन पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा अक्षय तयार. हा मात्र स्ट्रेटमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला जाते. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एकदा कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानलं जाईल. एका धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. अजूनही जर पाहिलं तर दुसऱ्या षटकामधले 2 बॉल बाकी असतील आणि एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे कलते रहिते टीम्सला. थोडीशी कलते रहिते टीम जर म्हटलं तर थोडीशी बॅकफुटला जाऊन पोहोचली, कारण कमालीचं षटक आपल्याला पाहायला मिळालंय. हा मात्र ऑफसाईडला बॉल ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. पायचं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर होईल का? परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून चाललाय गोळीच्या वेगानं. बॉल जातोय सीमा पार. इथं धावा मिळतील 4. पंच चौकार आहे ना? 4 धावा. तर या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा धावफलकीवरती जमा आहेत. अजूनही शेवटचा बॉल असेल या षटकामधला. पाहिजे या शेवटच्या बॉलवरती कशा प्रकारे फलंदाजी करेल. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती विष्णू निरगुडाला. मात्र टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचलली गेली आणि इथं मात्र षटक क्रमांक दुसरा संपला जात आहे. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिले तर 18 धावा. बॅटिंग तशी चांगली पाहायला मिळाली आहे करते टीमकडनं. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये असेल हे नक्कीच आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे. अक्षय जोशी स्वतः संघनायक असले या टीमचा आणि कमालीचं आपल्याला 2 षटक हादरल्यानंतर आतापर्यंत जर पाहिलं तर 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलं ते सचिन लांगे यांना आणि त्यांनी धावा फक्त खर्च केल्या होत्या 12. कमालीचं षटक पडलं. पावर प्लेचं या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न जरूर केला सचिन लांगेनं. आणि दुसरं षटक जर पाहिलं तर अक्षय जोशीने टाकलं. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर फक्त 6 धावा खर्च केल्या आणि आपल्या संघाचं धावसंख्या होती ती कमी ठेवण्याचं काम केलं त्या गोलंदाजानं. एकूण धावा धावफलकीवरती आपण जर पाहिलं तर 18 धावा मिळाल्यात. शेवटचे 6 बॉलचा खेळ बाकी. तर शेवटचा षटक कोणाच्या हातामध्ये येणं हे देखणं खूप महत्वाचं आहे. तर आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती फलंदाज
कळलं तर येते टीम कडनं. तर स्ट्राईक एंडवरती पाहता आपण सदाम निरगुडाला. तर वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक येतो कुमार कोकाटे. हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील चांगला गोलंदाज आहे. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकीवरती धावा पण पाहते 18 धावा. शेवटचा 6 बॉलचा खेळ बाकी. पाहायचे 6 बॉलमध्ये अजूनही किती धावांचा टार्गेट सेट करेल करत येते टीम हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. मात्र क्रॉस द लाईन गोळीच्या वेगाने चेंडूला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावीसाठी कॉल दिला जातो आणि इथं बघता बघता दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. तिसरीची माग असेल नाहीये. 2च धावा मिळतील आणि या 2 धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेलेत. चांगल्या रीतीने आपल्याला हा सामना बघताय. प्रेक्षक वर्ग खूप शांत रीतीने सामन्याचा आनंद घेत आहे. मी त्यांचं करेन मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय चेरोबा क्रिकेट क्लब वाजेबर 3D मध्ये ग्रामस्थ मंडळ चषक 2024 मध्ये. मात्र मोठा फटका आलाय गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून जाते गोळीच्या वेगानं. येतो एक दमदार चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर दाफलकरती धावा आपण पाहतो 24 धावा. कारण ह्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं खूप गरजेचं आहे आणि तेच दाखवून देतं कळत रे ते टीमचे बॅट्समन. एकीकडे जर पाहिलं तर सदाम नेरगुडा चांगली बॅटिंग पाहायला मिळाले. स्ट्रेट मिड ऑन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केल्यानंतर टायमिंग चांगला असल्यामुळे बॉलला पाठवला सीमापार चौकार. मात्र पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात एकदा कंप्लीट दुसरीचा कॉल दिला जातोय आणि इथं बघता बघता दुसरी धाव पुन्हा कंप्लीट केली जाते. या 2 धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडतील. धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा दाफलकीवरती. तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत तर 3 बॉल फेकले जातात. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. तर पाहिजे अजूनही 3 बॉलमध्ये किती धावांचा टार्गेट सेट करेल कळलं तर येते टीम बॅटिंग करत असताना. मात्र मोठा फटका पाहायचंय सक्सेसफुल होईल का. आणि बॉल पाठवलाय सीमा रेषा पार पार पार. षटकार. बॅट्समन यो हाय लय भारी. बॅट्समन यो लय भारी. चेंडू गेलाय सीमा पार. मारलाय खणखणीत षटकार. मारलाय खणखणीत. बघा गाण्याचा आवाज देखील आला. मारते खणखणीत षटकार आणि षटकार आलाय सुदाम निरगुडाच्या बॅट मधनं. षटकाराच्या सैन्य धावसंख्येत भर पडते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात एक धाव कंप्लीट दुसरीचा कॉल दिला जातोय आणि थोडंसं खराब थ्रो मला पाहायला मिळाला आणि तर मिळतील धावा 2 आणि या 2 धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर. धावसंख्या जर पाहिली तर 34 धावा दाफलकीवरती. शेवटच्या षटकामधलं जर पाहिलं तर अजूनही जर पाहिलं तर 1 बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल स्ट्राईक एंडवरती आहे. ओपनिंग फलंदाज आपण पाहतोय सुदाम निरगुडा. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाले करत रयतेच्या टीमकडे. तसंच पाहिलं वर्गेश भाई खैर व्यासपीठावरती आपण येताना पाहतोय. सातत्याने या स्पर्धेला खूप चांगली मेहनत आहे. मात्र गॅप मध्ये चंदूला ट्रॅव्हल केला जातो. एक धाव कंप्लीट दुसरीचा मागणी केली आहे आणि इथं दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आहे. पाहायचंय काय घडणार आणि इथं मात्र धावा मिळतील 2च आणि या 2 धावींनी षटक क्रमांक 3 संपलं जात आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 36 धावा. येणारे बॉल आहेत 18 बॉल मध्ये 37 धावांचा पल्ला गाठायचा टीम जर पाहिलं तर अंबेर. दादा उपाय करू मी काय माझी बायको सुटाना. दादा उपाय करू मी काय माझी बायको सुटाना. अरे बायको सुटाना. लाडकी मेवणी पटना. याची बायको सुटाना. याला ती मेवणी पटना. हा क्या बात आहे. डीजे मनोज. नक्कीच आपण आज वर्गेश भाई बघितला तर खूप एन्जॉय घेता या मॅचचा. खरं तर हीच तर एन्जॉय आहे टेनिस क्रिकेटमध्ये.
दॅट्स ओके मनोज भाई. कारण जर पाहिलं तर आयोजकांची पूर्ण टीम्स आपण या व्यासपीठावरती पाहतोय. खरं तर मॅचचा आनंद घेत आहे आणि त्यांचे सपोर्टर्स त्यांना पूर्ण सहकार्य केलंय आणि या स्पर्धेला खरं तरी खूप मेहनत आहे वाजी नगरीमधली. पूर्ण ग्रामस्थ मंडळ चषक 2024 मध्ये आलेले तमाम रसिक क्रीडा मनोज संदीप भाई हंबीर प्रमोद भाई बांगारे ओके स्वतः पूर्ण मेहनत घेतात. आजची तिसरी रात. तेच तिसरी रात आपण पूर्ण मेहनत घेत आहे. मी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय आणि याच्यानंतरच समालोचक आपल्याला ऐकायला भेटेल. माझ्यासोबत जोडले जातील वाघाचीवाडी गावचे एक चांगले समालोचक अमोल वीर मायक्रोफोनवरती जोडले जातील. और टू कॉमेंट्री बॉक्स मध्ये अमोल वीर. आमचे मधुभाई खैर स्वतः. हॅलो, थोडीशी एंटरटेनमेंट निश्चित आपण पाहिली मंचावरती. दरम्यान सामना मैदानावरती रंगला जातो. एका साईडला आंबेरपाडा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट केलं असताना कलोते रैत्य संघ, सुदाम निरगुडाचा संघ, तर एका साईडला सचिन लांगेचा संघ. या दोन संघांमध्ये एक तुफान युद्ध. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना रंगला जातोय. लहान दामणी संघाचा विचार केला, पहिला सामना जिंकला होता आणि त्याच नंतर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला होता. तर दुसऱ्या फेरीतील सामन्यांसाठी जास्ती धावा ज्या संघाच्या असतील त्या संघाला मात्र बाय दिली जाणार. याच्याकडं लक्ष असू द्या दोन्ही संघाचं. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहिला होता. सीबीडी बेलापूरने त्याच्या अगेन्स्ट केला होता रानसाई संघ. त्यामध्ये 25 धावा बनवल्या होत्या आणि या सामन्यांमध्ये खरं तर 36 धावा झाल्यात, 37 बनवायचे. दोन्ही संघाच्या संगणकाचं लक्ष असू दे बघा. दुसऱ्या फेरीतील सामना आपल्याला निश्चित पाहायला मिळतोय. हा सामना जिंकेल तो संघाला खरे तर बाय दिली जाईल. लहान दामणी संघाचा संगणक आणि सीबीडी संघाचा संगणक आपण टॉस करण्यासाठी लगेच मंचावरती यायचे बघा. सीबीडी संघाचा संगणक आणि लहान दामणी संघाचा संगणक पंच आपण स्पीडअप घ्यायचे बघा. 3 षटकांची मॅच मैदानावरती रंगली जाते. एका साईडला पण पाहतोय कलोते रैते संघ आणि त्याच्या अगेन्स्ट केलं असताना आंबेरपाडा सचिन लांगेचा संघ. तर चला या लहान दामणी संघाचा संगणक सुरेश, आपण या सीबीडी संघाचा संगणक ललित ठाकूर. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच टॉस साठी आज जा. सामन्याला सुरुवात होते. पहिलाच बॉल लुपर फुल टॉस होता. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. पॉइंट रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. मिड विकेटला चेंडू अडवला जातोय. चांगलं शतरक्षकाचं राहिलं. 3 षटकांमध्ये पहिल्या हाफमध्ये बनवले 36 धावा, 37 धावा डिफेंड करायच्या. दुसऱ्या हाफमध्ये फलंदाजी करणाऱ्या आंबेरपाडा संघाला सचिन लांगे आक्रमक फलंदाजी ऑन स्ट्राईक एंड वरती. सचिन लांगेसाठी हा ट्रॅकर होता. चेंडू फटका भरपूर चांगला पॉइंट रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. फेकी खर्रा पाहायला मिळाली आणि त्याचनंतर मिस फिल्डिंग. शतरक्षण भरपूर चांगलं पाहायला मिळालं होतं, मात्र फेकी खराब त्यामध्ये एका दावेला दुहेरीमध्ये कन्व्हर्ट केला आणि 2 दावेने त्या संघाचा श्रीगणेश केला जातोय. दुसऱ्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना आंबेरपाडा संघ खूप लांबवरचा प्रवास करून त्या स्पर्धा खेळण्यासाठी वेळेवरती दाखल झाला होता आणि त्याचनंतर कलोते संघाचा देखील विचार केला स्पर्धा खेळण्यासाठी वेळेवरती दाखल झाला होता. सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. गोलंदाज सुदाम निरगुडे येतोय गोलंदाजी मार्क वरती. सचिन लांगेला शांत केलं जात आहे. कमालीची गोलंदाजी गुड लेंथ वरती चेंडू फेकला. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र सचिन लांगेला आक्रमण करावं लागेल. टार्गेट खूप मोठं आहे. 37 धावा म्हटल्या 3 षटकांमध्ये. नाईट क्रिकेटची शृंखला
खरं तर थंडीचा प्रभाव देखील वाढला जातोय आणि त्यामध्ये कदाचित चेंडू सीमारेषा पलीकडे सहज जात नाहीयेत. काय घडलं जात आहे मैदानावरती? बिग फिश इन द नेट. सर्वात मोठा फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला सचिन लांगे बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच. तरी त्या नाणेफेकी केली जाते. रवी बांगर साहेबांच्या पवित्र शुभास्थिती नाणेफेकी केली जाते. सामना असणाऱ्या सीबीडी बेलापूर त्यांच्या अगेन्स्ट याच विभागातील एक दमदार संघ अर्थातच नाना खंडवीचा लांदामणी संघ नाणेफेकी जिंकले. नाणेफेकी जिंकले लांदामणी संघाने डिसाइड टू बॅट फर्स्ट. हा सामना संपल्यानंतर लगेच मैदानावरती उतरायचे बघा. एक महत्वाची विकेट संघाचा सरसेनापती तंबूच्या आश्रयाला ज्याच्यावरती संपूर्ण आशा निर्भयत होत्या. एका हाती सामना जिंकवण्याची क्षमता ज्या फलंदाजाकडे होती तो फलंदाज इथे लवकर मैदान सोडावं लागतं. या मागचं कारण सुदामने केलेली लाजवाब गोलंदाजी राहिली. अद्यापर्यंत आपण पाहतोय अवघ्या 2 धावा 37 धाव्यांचा टार्गेट गाठायचा होता आणि कमालीची गोलंदाजी राहिली जाते. गोलंदाज सुदामच्या माध्यमातून कमबॅकिंग षटक फेकत असताना 38 सर्कलचं षटक पॉवर प्लेचा षटक आपण निश्चित पाहू शकाल. 38 सर्कलच्या बाहेर अवघे 2 शतरक्षक एक लॉंग ऑनला एक लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतोय आणि त्यामध्ये सर्व खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी सुदामच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 धावा खर्च केल्यात. अद्यापर्यंत जवळपास पाहायला गेलो 4 चेंडूचा खेळ संपलाय. कमालीची गोलंदाजी ट्रॅकर होता. हलक्यात कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट रिझन मध्ये शतरक्षक वेगाने चेंडूवर येतो उचलणार फेकणार. तोपर्यंत मिळतील फक्त 1 धाव. नौका फलंदाज आपण पाहिला कुमार कोकाटे हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्या जागा सावरण्यासाठी निश्चित आपल्याला पाहायला मिळतोय अमर लांगे हे 2 फलंदाज मैदानावरती तळतळून उभे आहेत. अद्यापर्यंत षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असणाऱ्या शेवटचा चेंडू कोणत्या प्रकारे डिलिव्हरी करेल. यस मिस यू मिस आय डेफिनेटली इन परफेक्ट यॉर्कर. आणखीन एक सफलता फलंदाज होईल बाद अमर लांगे बॅक टू द डगआउट. ही जी दांडी उडवली वाऱ्याच्या वेगामध्ये बॉल त्याने फेकला. जेव्हा दांडी कशी उडते आपल्याला तो बॉल दिसत नाही. अरे वाऱ्याच्या वेगामध्ये बॉल त्याने फेकला. याची दांडी उडाली दूर 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 आमचा बॉलर पिसाटला. याची दांडी उडाली दूर 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 आमचा बॉलर पिसाटला. थँक्यू डीजा. टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. कमालीची गोलंदाजी राहिली सुदाम निरगुडा या गोलंदाजाची. मागील सामना देखील पाहिला होता भरोसे विपक्ष कलोते संघाने तो सामना जिंकला होता. दुसऱ्या फेरीमध्ये आपण पाहिलं होतं पहिल्या मध्ये बनवल्यात 36 धावा 37 धावा डिपेंड करायचे अंबेरपाडा टीमला. अंबेरपाडा टीमची रन मशीन अर्थातच सचिन लांगे लवकर बाद झाला. त्यानंतर अमर लांगे देखील तंबूच्या आश्रयाला 2 फलंदाज आपण पाहतो. इंडियन नंबर 3 आणि इंडियन नंबर 4 चे फलंदाज सचिन लोखंडे आणि त्याला साथ देणारा फलंदाज कुमार कोकाटे हे 2 फलंदाज. फटका भरपूर चांगला. नो मॅच स्टँड मध्ये चेंडू लँड होतोय. शतरक्षक येतोय वेगाने चेंडूवरती उचलणार फेकणार आणि तोपर्यंत मिळते जात आहेत या 2 धावा. तिसरीची माग धोक्याची घंटा होणार का? चुकी केली जाते शतरक्षकाच्या माध्यमातून. हा चेंडू लगेच फेकायचा होता. चेंडू बराच उशीर हातामध्ये राहिला आणि त्याच नंतर 3 धावा इथे वेगाने कन्वर्ट केला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धाव्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकेवरती 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकेवरती आपण निश्चित पाहू शकाल. अजूनही 31 धाव्यांची गरज आहे. अजून 31 धावा इथे जमवायचे अंबेरपाडा टीमला. अंबेरपाडा टीमचा सर सेनापती लवकर बाद झाला. त्यानंतर संपूर्ण आशा निर्भर असणाऱ्या 2 फलंदाजावरती एक क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. कार्पेटच्या साहाय्यानं पहिल्या अटेम्प्टला चेंडू अडवला जातोय. खूप लांबवरचा प्रवास करून खेळाडू चेंडूवरती आला होता. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने कन्वर्ट केल्या. 2 धावेने टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 8 धावा धावफलकावरती लगावला जात आहेत. सचिन लोखंडे या फलंदाजाला पण स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. तर एका साईडला कुमार कोकाटे या फलंदाजाला पण पाहतोय ज्याने आपल्या टीमसाठी आपल्या 4 धाव्यांचं योगदान जरूर दिलं आहे. मात्र 37 धाव्यांचा पल्ला गाठत होता आणि त्यामध्ये खरं तर गोलंदाजाची दादागिरी अद्यापर्यंत आपण पाहतोय. दुसरं षटक फेकत असताना नामदेवला आपण पाहतोय. नामदेव म्हटलं तर एक चांगला खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी नेहमीच्या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी या गोलंदाजच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली. सुदामचं कौतुक करावं लागेल. अवघ्या 3 धावा खर्च केल्या. 2 महत्वाच्या सफलता देखील मिळवल्या आणि त्याच नंतर ऑफ कटर पाहायला मिळाला. धावचीची संधी. एस पंचांचं बोट अवकाशाकडे. ओ यू टी फलंदाज होईल बाद तंबूच्या आश्रयाला
कुमार कोकाडे बॅक टू द डगआउट. अश्विनी ये ना ये ना तर थँक्यू डीजे. अजूनही काही चेंडूचा केली बाकी, अजून 29 धाब्यांची गरज आहे अंबेरपाडा टीमला. अजून 29 धाबा बनवायचे. नौका फलंदाज सिनेट नंबर 5 वरती अक्षय जोशी. अक्षय जोशीची फलंदाजी देखील आपण पाहिली होती धामणीच्या नाईट स्पर्धेमध्ये. कम्मालीची फटकेबाजी पाहिली होती आणि खरं तर त्या स्पर्धेमध्ये अंबेरपाडा संघ उपविजेता ठरला होता आणि तोच संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पंच स्पीडअप घ्यायचे बघा. कलोते संघाचे संगणक आपण स्पीडअप घ्यायचे. जर गडलकडे पाहिलं ना तर 2 वाजून तब्बल 41 मिनिटं आतापर्यंत झालेत. 3 षटकांची मॅच आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती नामदेवला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी नामदेवच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी असणाऱ्या या षटकातील गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवरती कम्मालीचं यॉर्कर लाईन वापरले जात आहेत. गोलंदाजी त्यांची ताकद आहे. आज खरं तर कलोते रैत्या संघ दाखवून देत असताना जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी एक धाव कन्वर्ट केली जाते. एका धावेने टीमची धावसंख्या धावफलकेवरती 9 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. उत्तरार्धामध्ये फलंदाजी करणारा अंबेरपाडा संघ आपण पाहतोय. अंबेरपाडा संघाची ट्रम्प कार्ड लवकर बाद झाला. अर्थातच सचिनला आपण पाहिला. त्यानंतर अमर लांगे लवकर बाद झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय संघ अडचणीत सापडला जातोय. सचिन लोखंडे आणि त्याला साथ देत असताना अक्षय जोशी इथे आपल्याला पाहायला मिळते. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता. लॉंगऑफच्या डोक्यावर सजवण्याचा प्रयत्न फटका भरपूर चांगला होता. धावचीतची संधी जर उपलब्ध केली होती मात्र फलंदाज सिप क्रीजवरती पाहायला मिळाला. यावेळी एकदा वेगाने कन्वर्ट केले आणि एका धावेने टीमची धावसंख्या धावफलकेवरती जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 10 धावा धावफलकावरती निश्चित आपल्याला पाहायला मिळतोय. 37 धाब्यांचा पल्ला गाठायचा होता. तर यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला सीबीडी बेलापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट केलेला टीम लहान दामणी संघ. असा सामना देखील आपल्याला तितकाच चुरशीचा पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बॅटचा चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. मेन पंच एसीटीचा बाईट. उजवेशने बाहेरून जाणारा अवंतर चेंडू फेकला जातोय आणि अवंतर एका धावेनं टीमची धावसंख्येत बदल धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. चला स्पीडअप घ्यायचे बघा. कलोते संघ आपण स्पीडअप घ्यायचंय. पंचांचा निर्णय अंतिम असणार या. पंच स्पीडअप घ्यायचे बघा. पंच आपण स्पीडअप घ्यायचे बघा. चला कलोते रहिते संघाचे संगणक पंचांवरती दात मागायचे नाही. पंचांचा निर्णय अंतिम असणार या. 2 मिनिटं थांबा. लाईव्ह चेक केला जातोय बघा. अंपायर डिसिजन. षटक संपला जातोय. डॉट चेंडूचे सांगता होते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या अंबेरपाडा संघ जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. सहा चेंडू 27 धावांची गरज असणार आहे. अजूनही 6 चेंडू 27 धावा. 5 षटकार इथे टोकावे लागतील. मैदानावरती अक्षयला आपण पाहतोय. त्याला साथ देणारा सचिन लोखंडे हे 2 फलंदाज आपण पाहतोय. 6 चेंडू 27 धावा. 5 षटकार इथे टोकावे लागतील. बॅटिंग करत असताना अंबेरपाडा टीमच्या फलंदाजांना गोलंदाज येतोय. गोलंदाजची मार्क वरती इनॅक्शन वरती 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज दीपक निरगुडा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. दीपकचा पहिलाच बॉल अक्षयसाठी. यावेळी काय घडलं जातंय. फलंदाज बाद. आणखीन एक सफलता.
कलोतेरेटी टीमच्या नावावरती फलंदाज होईल बाद. डीजे ठोक. थँक्यू डीजा. 5 चेंडूमध्ये 27 बनवायचे. 5 षटकार ठोकावे लागतील अंबेरपाडा टीमच्या फलंदाजांना. प्रथमेश सुपे हा फलंदाज ऑन स्ट्राईक एंड वरती. 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकावे लागतील तर सामना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र क्रिकेट आहे, असे खराब चेंडू फेकले त्यामध्ये अधिक धावा मिळाल्या तर कदाचित अंबेरपाडा संघाच्या बाजूने सामना पाहायला मिळेल. आपण तर एक धाव इथे कन्वर्ट केली जाईल. एका धावेने टीमची धावसंख्या धावफलकेवरती 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. अजूनही 5 चेंडू 26 बनवायचे. 5 चेंडूमध्ये 26 धावा बनवल्या जातील का हे प्रश्नचिन्ह खरं तर प्रेक्षकांच्या मनामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज दीपक निरगुडेला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एक सफलता, त्याच नंतर हा खराब चेंडू पाहायला मिळाला. 5 चेंडू 26 धाव्यांची गरज आहे. आक्रमण केलं जातोय. लॉंग ऑफ रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुदाम येतोय चेंडूवरती, उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने कन्वर्ट केल्या जात आहेत. या 2 धाव्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. यानंतरची मॅच असणाऱ्या सीबीडी वेलापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट केलेले लहान दामणी संघ. या दोन्ही संघांनी रेडी राहायचे बघा. अजूनही षटकातील 4 चेंडूचा गेल बाकी असणाऱ्या 4 चेंडूमध्ये 24 बनवायचे आहेत. 24 धाव्या डिफेंड केल्या जातील का. बॅटची लेलेज फलंदाज बाद. आणखीन एक सफलता. गोलंदाज दीपक निर. थँक्यू सो मच. नौका फलंदाज महेश लांगे हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. 3 चेंडूमध्ये 24 बनवायचे. 3 मध्ये 24 बनल्या जातील का. जबरदस्त चेंडू डिलिव्हरी केला. गुड लेंथवरती चेंडू फेकला. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या मध्ये ही निर्धाव चेंडूची सांगता होत असताना चांगला चेंडू डिलिव्हरी करत असताना गोलंदाज दीपक आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक निरगुडा हे मोठं नाव आहे. खरं तर सध्याच्या घडीला आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम रंगला जाते बाजेपूरच्या नगरीमध्ये. आणि त्याच नंतर मॅच सामन्याची सुरुवात होत असताना सामना मैदानावरती अंबेरपाडा बनाम कलोतेरा येथे संघ हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, वारंवार डॉट चेंडू केला जात असताना सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वन साइड मॅच मैदानावरती रंगला जातोय. आज तो अंबेरपाडा संघ असं वाटलं नव्हतं की सहज आज संघ सामना सोडेल. त्यामागचं कारण सचिन लांगेची विकेट लवकर मैदानावरच्या बाहेर काढण्याचं काम गोलंदाज सुदामनं केलं. त्याच नंतर खरं तर मॅच मध्ये पकड निर्माण केली जाते कलोतेरा येथे संघाच्या माध्यमातून. षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. फटका भरपूर चांगला शेवटच्या क्षणाला का होईना मात्र हा दमदार चौकार येतोय.